अंजनगाव सुरजी नगरपरिषद निवडणूक 2025 स्वच्छ सुंदर पारदर्शक विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मैदानात। अंजनगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार। तालुका अध्यक्ष प्रदीप येवले। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जात पात न पाहता आम्ही स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण करणार। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप येवले यांनी व्यक्त केले। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदासह सर्व 28 नगरसेवक पदांवर आमचा पक्ष उमेदवार देणार आहे। स्वच्छ शहर सुंदर शहर ही आमची संकल्पना असेल। शहरात सुंदर रस्ते, नियमित वीज पाणी पुरवठा, भव्य क्रीडांगण, आधुनिक व सुसज्ज शाळा निर्मिती, सुसज्ज बगीचे उभारले जातील। घरकुल धारकांना प्राधान्य दिले जाईल। संविधान मानणारे पक्ष आमच्या सोबत आले तर आम्ही सन्मानजनक युती सुद्धा करू, असे यावेळी प्रदीप येवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी पत्रकार परिषदेत मोहम्मद फैमुद्दीन, अफसर बेग, मीनाताई कोल्हे, आचलताई इंगळे, सुनंदाताई सरोदे, रिझवान खान, आबिद पहेलवान, अनिल इंगळे, साधनाताई कोकाटे, निलेश शिरोळे, शेख अमीन, वाजिद मसुरी, राजेश तायडे, विनोद सरदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व 14 प्रभागात उमेदवार लढवणार आहोत। तेवढे इच्छुक आमच्याजवळ उमेदवार आहेत। नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत। यावेळेस अंजनगाव शहरातील सर्व नागरिकांनी कोणत्याही जाती पात धर्म किंवा पक्षाची कट्टरता न ठेवता एक वेळा पवार साहेबांच्या विकासाच्या विचाराला मत द्या। ते सर्व पक्षाचे नेते होते। साहेबांनी सांगितलं की आपण संविधानाला मानणारे लोक आहे, लोकशाहीला मानणारे लोक आहोत। लोकशाहीला मानणाऱ्या समविचारी लोकांसोबत आघाडी करा। तुमची ताकद तुमचं सर्व ठरून करा। आपण विकासाची दिशा घेऊनच लोकांसमोर गेलं पाहिजे। जात पात धर्म पंथ या सर्व गोष्टीच्या आड न जाता आमची स्पष्ट भूमिका आहे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही हे निवडणूक करणार। पण जे निवडणुका लढत आहेत नेमका उद्देश आणि आपलं ध्येय काय आणि काय कसे लढवणार? आमचा उद्देश आणि ध्येय हे स्पष्ट आहे की अंजनगाव शहराचा सर्वांगीण विकास यासाठी नगरपालिकेचं कर्तव्य आहे स्वच्छ सुंदर शहर निर्माण करणे आणि स्वच्छ चांगलं पारदर्शक प्रशासन त्या नगरपालिकेत असावं। कोणत्याही नागरिकाला कोणतीही अडचण येऊ नये, कारण नगरपालिका ही या शहराची महत्त्वाची नाळ असते आणि प्रत्येक नागरिकाचं जीवनमान त्याच्याशी जोडलेलं असतं। नेमका घरकुल आहे, रस्ते आहे, नाल्या आहे, वीज आहे, यापैकी आपण कोणत्या मुद्द्यावर सर्व मुद्दे तसेच पडलेले आहेत। इच्छा शहरामधील जे काही शाळा वगैरे आहेत, शाळा म्हणजे दैवी व्यवस्था आहे, शहरात सर्व खंडांकडे वळत आहे, यावर काय म्हणतात? यावर आम्ही सर्व जनजागृती करणार आहोत की तुम्ही बाहेर पहा, अनेक ठिकाणी या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत हे खरं शिक्षण इथे उपलब्ध झालं पाहिजे। हे जे धंदेविक शिक्षण आहे, आता आज सामान्य माणसाच्या मुलांना शिक्षणाची प्रचंड मोठी अडचण भविष्यात यवतमाळ आहे किंवा बाकी साईडला भंडारा साईडला तर सीबीएसकडे नगरपरिषदेमध्ये आहे, तर आपल्या इथं आपण चालू करणार का? आम्ही सर्व जनतेला समोर जाताना सर्व विकासाची सर्व मुद्द्याची ब्ल्यूप्रिंट आमचा वचननामा प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्या वचननाम्यालाच सर्व जनता विचार करेल। कारण आता जात पात धर्म याच्या आधारावर मतदान जनता करणार नाही, कारण सदा सर्व काळ जनतेला बनवता येत नाही। आपण प्रचार सभा घेणार आहे, कुणाकडे घेणार? आमच्या सर्व ज्येष्ठ नेते सन्माननीय सुप्रियाताई असतील, सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सर्व शशिकांतजी शिंदे साहेब असतील, सर्व पक्षाचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते आमचे इथं प्रचार सभेला येणार आहेत आणि ते सुद्धा सामदाम दंडभेद सर्व निवडणूक म्हणजे सर्वजण निवडणूक लढायला पाहिजे ना। आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत।